इर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, त्या काळी मी इस्रायलाच्या सर्व वंशांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, तरवारीपासून निभावलेल्या लोकांस रानात अनुग्रह मिळाला. या इस्रायलास विश्रांती देण्याची मला जाणीव आहे. परमेश्वराने दूरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हे इस्रायलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल. तू पुन्हा आपल्या खंजिर्यांनी भूषित होशील आणि उत्सव करणाऱ्यांबरोबर नृत्य करशील. शोम्रोनाच्या डोंगरावरून तू पुन्हा द्राक्षमळे लावशील. लावणारे लावतील आणि त्यांची फळे त्यांना लागतील. कारण असा दिवस येत आहे की त्यात एफ्राईम डोंगरावर पहारेकरी ओरडून सांगतील, अहो उठा, आपण सियोनास आपला देव परमेश्वर याच्याकडे जाऊ. कारण परमेश्वर म्हणतो, याकोबाविषयी आनंदाचा गजर करा, राष्ट्रांच्या अग्रेसराचा जय जयकार करा. घोषणा करा, स्तवन करा आणि म्हणा, हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचा, इस्रायलाच्या अवशेषाचा उद्धार कर. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू तेथून निघून सोर आणि सिदोन ह्या भागात गेला आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ होवो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.